जय शिवराय मित्रांनो, आज रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून आपण एका अशा ऐतिहासिक आणि पावनभूमीचा प्रवास करणार आहोत जिथे स्वराज्याच्या बलिदानाचा इतिहास जिवंत होतो। पुणे जिल्ह्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले तुळापूर हे गाव स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजोड धैर्याचे आणि बलिदानाचे साक्षीदार आहे। आजच्या या विशेष ब्लॉगच्या माध्यमातून आपण महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेणार आहोत आणि या पवित्र भूमीचा इतिहास जाणून घेणार आहोत। सध्या या परिसरामध्ये नियोजित विकास कामे आणि बांधकामाचे काम प्रगतीपथावर असल्याने काही भाग पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे। असे असले तरी सुरक्षिततेचे नियम पाळून जो परिसर सध्या दर्शनासाठी खुला आहे त्याची आपण आज माहिती घेणार आहोत। आज रविवार असल्याने तुळापूर परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। हे दृश्य पाहून मनाला एक विशेष समाधान वाटते की काळ कितीही बदलला तरी आपल्या राजांचे शौर्य आणि त्यांचे कार्य आजही जनमानसात तितकेच जिवंत आहे। आजही लोक आपल्या या महान राजाला विसरलेले नाहीत तर मोठ्या संख्येने येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करत आहेत। ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। इथे प्रवेश करताच आपल्याला कवी कलश यांची समाधी दिसते। कवी कलश हे केवळ शंभूराजांचे सल्लागार नव्हते तर ते सावलीसारखे त्यांच्यासोबत राहणारे एक अत्यंत निष्ठावंत मित्र होते। महाराजांना आणि कवी कलशांना अत्यंत क्रूर पद्धतीने या ठिकाणी हौतात्म्य देण्यात आले। ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्याच तुळापूरच्या भूमीवर औरंगजेबाने या दोघांची हत्या केली होती। असे म्हटले जाते की मुघल सैन्याने कवी कलशांचे शरीर महाराजांच्या आधी छिन्नविछिन्न केले होते, जेणेकरून महाराजांचे मनोधैर्य खचेल, पण दोघेही शेवटपर्यंत झुकले नाहीत। आज येथे कवी कलशांची समाधी या ऐतिहासिक मैत्रीची आणि अढळ निष्ठेची साक्ष देत उभी आहे। कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण आता त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचलो आहोत जिथे अखंड स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। हेच ते श्रीक्षेत्र तुळापूर येथील समाधी स्मारक। 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने याच भूमीवर महाराजांना वीरमरण दिले। ही समाधी केवळ पाषाण नसून ती आपल्या राजाच्या असीम धैर्याची आणि बलिदानाची जिवंत साक्ष आहे। औरंगजेबाने महाराजांचा छळ केला पण त्यांचा स्वाभिमान तो सोडू शकला नाही। या समाधीसमोर नतमस्तक होताना प्रत्येक शिवभक्ताचे हृदय भरून येते आणि डोळ्यांसमोर तो देदीप्यमान इतिहास उभा राहतो। मरते दम तक हम झुकेंगे नहीं हा बाणा शंभूराजांनी याच ठिकाणी सिद्ध करून दाखवला। समाधीच्या अगदी पाठीमागच्या बाजूला पाहिले तर आपल्याला भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो। याच नद्यांच्या साक्षीने स्वराज्याचा हा महान इतिहास घडला। समाधीच्या दर्शनानंतर हा विलोभनीय संगम पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर इथूनच अगदी थोड्या अंतरावर पाठीमागच्या बाजूला आपल्याला ऐतिहासिक संगमेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला मिळते। हे मंदिर भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर एका उंच जागी वसलेले आहे। या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन असून 12 सप्टेंबर 1633 मध्ये शहाजी महाराजांच्या काळात सरदार मुरार जगदेव यांनी या मंदिराचे बांधकाम केले होते। हे मंदिर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही याच स्थितीत अस्तित्वात होते, ज्यामुळे या ठिकाणाला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। मंदिराची वास्तुकला पाहता येथील स्तंभ यादवकालीन शैलीची आठवण करून देतात। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात महादेवाची शिवपिंड असून प्रवेशद्वारावर गणेशाची प्रतिमा कोरलेली आहे। शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा महान पुरुषश्रेष्ठांच्या उपस्थितीने पावन झालेल्या या मंदिरात आजही तोच ऐतिहासिक वारसा जाणवतो। नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर भक्ती आणि शौर्याचे एक जिवंत प्रतीक म्हणून उभे आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि संगमेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा अनुभवल्यानंतर आता आपण या पायऱ्या उतरून भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे जात आहोत। या पायऱ्या उतरताना मनामध्ये विचारांचे काहूर माजते आणि अंगावर शहारा येतो, कारण याच नद्यांच्या पात्रात स्वराज्याचा एक अत्यंत क्रूर आणि काळजाला चिरून टाकणारा इतिहास घडला आहे। 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली होती। महाराजांनी शेवटपर्यंत आपला स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही, म्हणून संतापलेल्या मुघल सैन्याने त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते याच नदीच्या पात्रात फेकून दिले होते। या पायऱ्या उतरताना पावलापावलावर त्या बलिदानाची जाणीव होते आणि डोळ्यांसमोर तो अंगावर काटा आणणारा प्रसंग उभा राहतो। आज आपण ज्या नद्यांच्या संगमाचे संथ पाणी पाहतोय त्याच पाण्याने एकेकाळी आपल्या राजाच्या रक्ताचा अभिषेक अनुभवला होता।
हे केवळ निसर्गरम्य दृश्य नाही, तर ही स्वराज्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची साक्ष देणारी एक महान तीर्थभूमी आहे. या पवित्र त्रिवेणी संगमाच्या काठावर बसलेले असताना समोरचा शांत प्रवाह पाहून तो थरकाप उडवणारा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या क्रूरतेने या नद्यांचे पाणीही लाल झाले होते. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अमानुष छळ सहन केला, पण औरंगजेबाच्या कोणत्याही अटी मान्य केल्या नाहीत. संतापलेल्या मुघल सैन्याने महाराजांची हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे याच नदीच्या पात्रात फेकून दिले होते. मुघलांची दहशत एवढी मोठी होती की कोणीही त्या पार्थिवाला स्पर्श करण्यास धजावत नव्हते. पण अशा कठीण प्रसंगी गोविंद गणपत महार, गोविंद महार आणि वढू गावच्या धाडसी ग्रामस्थांनी प्राणाची पर्वा न करता पुढे येण्याचे ठरवले. त्यांनी नदीच्या पात्रातून महाराजांच्या शरीराचे ते तुकडे अत्यंत श्रद्धेने गोळा केले आणि ते एकत्र शिवून महाराजांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. या ऐतिहासिक आणि धाडसी कार्याचा सन्मान म्हणून पुढे या ग्रामस्थांनी शिवले हे आडनाव धारण केले, ज्याचा अर्थ तुकडे शिवणारे असा होतो. आज आपण ज्या घाटावर बसलो आहोत तो केवळ एक पाषाण नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या अढळ निष्ठेची आणि शंभूराजांच्या बलिदानाची साक्ष देणारा ऐतिहासिक ठेवा आहे. इथे बसल्यावर खरोखर जाणवते की औरंगजेब तर मातीत मिसळला, पण शंभूराजांचे हे बलिदान आणि त्यांच्या निष्ठावंत भक्तांचे कार्य आजही या मातीच्या कणाकणांत जिवंत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत असतानाच तिथे असलेल्या एका ऐतिहासिक फलकावर या भूमीचा अतिशय गौरवशाली इतिहास वाचायला मिळतो. पूर्वी नागरगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाचे नामकरण श्री क्षेत्र तुळापूर असे स्वतः हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांनी केले होते. याच त्रिवेणी संगमावर हत्तीच्या वजनाच्या 24 तुळा करण्यात आल्या होत्या आणि त्याच निमित्ताने हे नाव रूढ झाले. विशेष म्हणजे ज्या संगमेश्वर मंदिराचा आणि सुंदर घाटाचा इतिहास आपण पाहिला, त्याचे बांधकाम शहाजीराजे आणि वजीर मुरार जगदेव यांच्या अधिपत्याखाली पूर्ण झाले होते. या घाटाचे उद्घाटन साक्षात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या हस्ते 12 सप्टेंबर 1633 रोजी झाले होते आणि त्या ऐतिहासिक सोहळ्याला बाल शिवराय देखील उपस्थित होते. ज्या ठिकाणी शिवरायांच्या बालपणीच्या पाऊलखुणा उमटल्या, त्याच पवित्र भूमीवर पुढे जाऊन शिवपुत्र संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. हा इतिहास पाहिल्यावर या भूमीबद्दलचा आदर अधिकच द्विगुणित होतो. येथून बाहेर पडताना आपल्याला किल्ल्याच्या आकाराचे एक भव्य बांधकाम दिसत आहे. या ठिकाणी भविष्यात छत्रपती संभाजी महाराजांचे एक मोठे आणि आधुनिक म्युझियम संग्रहालय उभारण्यात येणार आहे. सध्या या वास्तूचे काम वेगाने सुरू आहे, पण बाहेरूनच या बांधकामाचा आवाका लक्षात येतो. हे म्युझियम पूर्ण झाल्यानंतर महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अधिक प्रभावीपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. सध्या तरी हे काम प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हे बांधकाम पूर्ण झाल्यावर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा नक्कीच भेट देऊ आणि तेव्हा या संग्रहालयाचा सविस्तर अनुभव घेऊ. तर मित्रांनो, आजचा हा श्री क्षेत्र तुळापूरचा प्रवास खरोखरच अंगावर शहारा आणणारा आणि प्रेरणा देणारा होता. आपल्या राजाचा स्वाभिमान आणि बलिदान या मातीत आजही जिवंत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शंभूराय लिहायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका ऐतिहासिक ठिकाणी. या पावनभूमीचे दर्शन घेत असताना एक गोष्ट पाहून मनाला खूप वाईट वाटले, ती म्हणजे इथे परिसरात पडलेला कचरा. मित्रांनो, आपण अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी येतो तेव्हा तिथे कागद किंवा कचरा फेकणे टाळले पाहिजे. आपल्या राजांच्या स्मृती जपणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या ठिकाणांचं पावित्र्य आणि स्वच्छता राखणं हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपया अशा ठिकाणी कचरा करू नका, जेणेकरून या भूमीची प्रतिष्ठा कायम राहील. या पवित्र समाधीला आणि आपल्या राजांच्या अढळ स्मृतींना माझा त्रिवार मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.